जय जय स्वामी समर्थ मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचा दिव्य प्रकट दिन आणि त्यांच्या अवतार कार्याची अद्भुत गाथा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपले जीवन बदलणाऱ्या स्वामींच्या कृपेकडे आपण कसे साथ घालू शकतो हे जाणून घेऊया। चैत्र शुद्ध द्वितीया शके 1778 म्हणजे 6 एप्रिल 1856 या दिवशी अक्कलकोट येथील खंडोबा मंदिरात स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले। त्यांनी अक्कलकोट येथे मुक्कामास सुरुवात केली आणि या ठिकाणीच त्यांचे कार्य सुरू झाले। स्वामी समर्थांचे जीवन केवळ हे चमत्कारांनी भरलेले नाही, तर भक्तांवर त्यांच्या कृपेचा अमृत वर्षाव करणारे आहे। अक्कलकोटमधील लोकांनी त्यांच्या कृपाळू स्वभावाचे दर्शन घेतले आणि अक्कलकोट त्यांच्या कर्मभूमीचे पवित्र ठिकाण बनले। स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाच्या अनेक कथा आहेत। स्वामी समर्थांच्या प्रकटीकरणाबाबत 2 प्रमुख कथा सांगितल्या जातात। पहिली कथा म्हणजे पंजाब प्रांतातील छेली गावातील। या गावात धरणी दुभंगून एका 7 वर्षीय बालकाचा जन्म झाला। लोकांना कळाले की हा बालक दैवी शक्तीने परिपूर्ण आहे। दुसरी कथा आहे कर्दळी वनातील। गाणगापूर येथील नरसिंह सरस्वती महाराज सुमारे 300 वर्ष तपश्चर्या करत होते। त्यांच्या तपश्चर्येमुळे त्यांच्यावर वारूळ तयार झाले होते। एका लाकूड तोड्याच्या कुऱ्हाडीमुळे हे वारूळ तुटले आणि त्यातून दिव्य तेज प्रकट झाले। त्याच तेजातून महाराज श्री स्वामी समर्थ प्रकट झाले। स्वामी समर्थांची भ्रमंती। कर्दळी वनातून स्वामी समर्थांनी कलकत्ता, काशी, प्रयाग आणि त्र्यंबकेश्वर येथे भ्रमंती केली। असे मानले जाते की त्र्यंबकेश्वर येथे त्यांनी शेगावचे श्री गजानन महाराज आणि शिर्डीचे साईबाबा यांना दीक्षा दिली। स्वामींनी उत्तरेकडून दक्षिणेपर्यंत विविध ठिकाणी भक्तांचे जीवन बदलले। त्यांच्या सानिध्यात आल्यावर अनेकांचे दुःख नाहीसे झाले। स्वामी समर्थांच्या कृपेने भक्तांचे संकट कसे दूर झाले याबाबत असंख्य कथा सांगितल्या जातात। भक्तांना भगवती स्वरूप, अन्नपूर्णा स्वरूप आणि कृष्ण स्वरूप यासारख्या विविध रूपांमध्ये दर्शन दिल्याचे दाखवले आहे। त्यांनी भक्तांचे संकट दूर करण्यासाठी स्वतःचे रौद्र रूप देखील धारण केले। स्वामी समर्थांची शिकवण। स्वामी समर्थ नेहमी म्हणत, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। संकट समयी हा मंत्र भक्तांना दिलासा देतो। स्वामींच्या वचने साध्या वाटत असल्या तरी त्याचा प्रभाव गहन आहे। जो माझी भक्ती करतो त्याचा योगक्षेम मी वाहतो। स्वामी समर्थांचे प्रेरणादायी प्रसंग। स्वामी समर्थांचे जीवनच चमत्कारांनी भरलेले होते। अहमदनगरमधील रेखी मठात एका खांबातून नागवेशात दर्शन दिल्याची कथा प्रसिद्ध आहे। ह्या खांबाला अजूनही भक्त प्रार्थनेसाठी येतात। आजच्या काळातील स्वामी समर्थांची उपासना। आजही स्वामी समर्थ भक्तांच्या आर्त हाकेला प्रतिसाद देतात। डिजिटल युगात देखील स्वामींची उपासना जागतिक पातळीवर पोहोचली आहे। त्यांचे नामस्मरण केवळ भक्तांना मानसिक शांतीच देत नाही, तर संकटांवर मात करण्याचे सामर्थ्य देखील देते। तुमच्याही जीवनात स्वामी समर्थ महाराजांनी चमत्कार केले आहेत का? कमेंट्समध्ये तुमच्या कथा नक्की शेअर करा। तुमच्या कथा इतरांना प्रेरणा देतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। या व्हिडिओला लाईक करा आणि भक्तिमय संदेश जगभर पोहोचवण्यासाठी आपल्या मित्रमंडळींना शेअर करा, कारण पुढील व्हिडिओत आपण आणखी स्वामी समर्थांच्या भक्तिमय गाथा सांगणार आहोत। जय जय श्री स्वामी समर्थ। तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्यासाठी स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी साथ घाला। त्यांच्या कृपा दृष्टीने तुमचे जीवन मंगलमय होईल। जय जय श्री स्वामी समर्थ।